गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन डिपार्टमेंट अंतर्गत 1100 पदाची नवीन जाहिरात आलेली मित्रांनो. तर भरपूर जागा आहे. तर गट क सरळ सेवा पद्धतीने हे भरले जाणारे मित्रांनो. एकच एक्झाम असणार आहे. तर तुम्हाला खूप गोल्डन चान्स आहे, कारण की एकच एक्झाम झाली की तुमचं डायरेक्ट जॉईनिंग लेटर असतं मित्रांनो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम बघणार आहे. तर कोणत्या पदासाठी काय अभ्यासक्रम असणार आहे, तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बघा मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष डिपार्टमेंट अंतर्गत ही 1100 पदासाठी भरती आहे मित्रांनो. तर ही जाहिरात आलेली आहे बघा 18/7/2025 ला. तर ही सरळ सेवा भरती आहे. बघा मित्रांनो, गट क तांत्रिक व अतांत्रिक टेक्निकल नॉन टेक्निकल पदासाठी हे जागा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला काही जर अडचण असल्यास तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. इथं तुम्हाला वेबसाईट पण दिलेलं आहे बघा, www.med.edu.in ह्या साईटवरती व्हिजिट करायचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. बघा कोणते कोणते पद आहे. ग्रंथपाल चे 5 जागा आहे. आहार तज्ञचे 18 जागा आहे. समाजसेवा अधीक्षकचे 135 जागा आहे. भौतिकोपचारचे 17 जागा आहे. प्रयोगशाळाचे 181 जागा आहे. ECGचे बघा 84 जागा आहे. शास्त्रज्ञांचे 94 जागा आहे. सहाय्यक ग्रंथपालचे 17 जागा आहे. औषध निर्मात्याचे 207 जागा आहे. दंत डेंटिस्ट बघा 9 जागा आहे. प्रयोगशाळा सहाय्यकचे 170 जागा आहे. शास्त्रज्ञांचे बघा सहाय्यकचे 35 जागा आहे. ग्रंथपाल सहाय्यकचे 13 जागा आहे. प्रलेखाकारचे ग्रंथसूचिकारचे 36 जागा आहे. आणि वाहन चालकचे 37 जागा आहे. ते एकूण 158 जागा आहे. म्हणजे आणि स्टेनोग्राफरचे 49च्या आसपास जागा आहे मित्रांनो. जेणेकरून टोटल 1100 जागा आहे. बघा मित्रांनो, सिलेबस काय असणार आहे बघा. व्यावसायिक चाचणी व आवश्यक असलेले पदे: वाहन चालक, उच्च श्रेणी, लघु श्रेणी व निम्न श्रेणी यांच्यासाठी हा सिलेबस दिलेला आहे मित्रांनो. ड्रायव्हर, हायर एज्युकेशन, हायर ग्रेड स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर यासाठी हा अभ्यासक्रम आहे बघा. मराठी लँग्वेज ग्रॅमर, इंग्लिश सामान्य आणि तार्किक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. बघा मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्हाला ABCD बघा, चार चार क्वेश्चन. बघा, A B C मध्ये तुम्हाला चार चार क्वेश्चन आहे आणि डी मध्ये 3 क्वेश्चन आहे. तर बघा असं इथं दिलेलं आहे की किती क्वेश्चन विचारले जाणार आहे तुम्हाला. इथे सर्व डिटेल्स दिलेले मित्रांनो. बघू शकता तुम्ही असं. म्हणजे एकूण टोटल किती क्वेश्चन असणार बघा. 15-15 क्वेश्चन असणार आहे. म्हणजे हे चार जे आहेत ना, समजा 15-15 क्वेश्चन म्हटलं बघा मित्रांनो. असे एकूण टोटल 60 क्वेश्चन आहे. आणि 60 क्वेश्चन आहे ना, तुम्हाला 60 मिनिटं म्हणजे 1 तास असणारे मिनिट. 1 तास असणार आहे परीक्षेचं. बघून घ्या. पुढचं आहे बघा, व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेले पदे. 14 तांत्रिक पदातील 14 जी पण पदे आहेत मित्रांनो बघा. टेक्निकल चे पदे जे आहेत समजा, तर त्या पदासाठी बघा काय सिलेबस आहे बघा मित्रांनो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, तांत्रिक क्षमता, तांत्रिक क्षेत्रातील ज्ञान. 40 प्रश्न. बघा, इथं मराठीसाठी किती 15 क्वेश्चन आहे. इंग्लिशसाठी 15 क्वेश्चन आहे. जनरल नॉलेजसाठी बघा 30 क्वेश्चन आहे. आणि तांत्रिक टेक्निकल डोमेनसाठी बघा नॉलेज 40 क्वेश्चन. बघा असे क्वेश्चन आहेत. एकूण क्वेश्चन असणारे 100 क्वेश्चन असणारे. एकूण 100 क्वेश्चन आहे मित्रांनो. तर तुम्हाला 100 क्वेश्चन बघा. तर तुम्हाला एका क्वेश्चनला 2 मार्क असणार, म्हणजे 200 मार्क राहणार आहे मित्रांनो. 100 क्वेश्चन दिलेले आहे बघा इथं. इथं ग्रुप वाईज टायमिंग दिलेलं आहे. टायमिंग किती आहे बघा.
90 मिनिट भेटणार आहे तुम्हाला. 90 मिनिट म्हणजे तुम्हाला 100 क्वेश्चन 90 मिनिटात सॉल्व्ह करायचे मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. 19/6/2025 पासून फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो, आणि शेवटची जी तारीख आहे 9 जुलै 2025. तुम्ही एकदा फी भरल्यानंतर तुम्हाला फी परत भेटणार नाही. ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम अडचण येत असेल तर फॉर्म भरताना इथं हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे, ते ह्या नंबरवरती तुम्ही कॉल पण करू शकता. बट तुम्ही फॉर्म चुकू न देता व्यवस्थित फॉर्म भरा, जेणेकरून तुमचे काही प्रॉब्लेम होणार नाही, जेणेकरून तुझी फीस वाया जाणार नाही. कारण की जर एकदा तुम्ही फॉर्म चुकीचा भरला आणि तुमचं सबमिट झाल्यानंतर तुम्हाला फी परत भेटत नसते. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक फॉर्म भरा मित्रांनो. तर बघा, हे लघु श्रेणी लघुलेखकचे म्हणजे स्टेनोग्राफरचे 49 जागा आहे. तर अशी एकूण 1100 जागा आहे मित्रांनो, 1107. आणि परीक्षा शुल्क बघा, ओपनवाल्यासाठी 1,000 आहे आणि इतर मागासवर्गासाठी 900 फी आहे. आणि जे वेळापत्रक आहे म्हणजे परीक्षेचे टाइम टेबल तुम्हाला ह्या साईटवरती भेटून जाईल बघा. म्हणजे अपडेट राहा तुम्हाला त्या साईटवरती. तुम्हाला ज्यावेळेस पण डिक्लेअर करतील वेळापत्रक, त्या ह्या साईटवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. तर भरपूर जागा आहे मित्रांनो, 1100, तब्बल 1100 जागा आहे. चान्स हातातून जाऊ देऊ नका. अभ्यासाला लागा. एक्झाम कधी पण होऊ शकते. चॅनलला नवीन असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. थँक्यू. बाय फ्रेंड्स.